सहकारी प्रवीणजी अर्जुने सरांचा. थँक्यू. तर फोटो सेशन यावेळेला आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतंय. स्वराज 11 बागतोलाचा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तुर्तास जाऊयात सामन्याकडे. पहिला चेंडू बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 1. बॅक टू द पॅव्हिलियन. ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल ज्या खेळाडूचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. अगदी या मैदानावरती आज बोलबाला राहिला उस्मान पटेलचा. मागील 2 वर्ष त्याची बॅट थोडीशी शांत होती, परंतु कोलकात्याला त्याच्या बॅटमधून शतक आला आणि तिथून मी म्हणेन पुन्हा एकदा त्याच्या क्रिकेटिंग करिअरला एक नवी उभारी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या खेळाडूला खरं तर टेनिस क्रिकेट विश्वानं गतवर्षी थोडासा बॅड पॅच पाहिला त्याच्या क्रिकेटिंग करिअर मधला. यावेळेला देखील मोठा फटका खेळाचा. मानस चेंडू हवेमध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. मिहिर कोहलीनं मात्र टिपलाय हा झेल आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. या ठिकाणी नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता मिळाल्यात. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक काढण्याची मिळालेली संधी. खरं तर उचाटे संघानं मागील सामन्यामध्ये देखील ही रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकला, प्रथम फलंदाजी केली, एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभारत असताना त्या धावा डिफेंड केल्या. अर्थातच आपल्या गोलंदाजांवरती असणारा विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय आपल्याला याही सामन्यामध्ये पाहायला मिळणार का. सुरुवात थोडीशी अपेक्षेपेक्षा खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत आणि दोनही चेंडूवरती विकेट्स गमावलेत हॅट्रिक वरती. यावेळेला मात्र गोलंदाज फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न पॅड लाईन वरती. ज्या ज्या वेळेला तुम्ही चेंडू कराल त्या वेळेला फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतील. यावेळेला लोअर फुल टॉस पॅड लाईनला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शफल अक्रॉस द लाईन खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचाच पुरेपूर फायदा उचलला. पॅडलाईन वरचा चेंडू केवळ दिशा दिली. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव फलकावरती अंकित केले जाईल. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहण्याची मुभा आणि या
अनुषंगाने जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे. असे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, परंतु आता स्ट्राईक बदलते आहे. अंकित येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. दोन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. धनंजय मागील सामन्यामध्ये देखील थोडासा मी म्हणेन आपल्या पाठीराख्यांना आपल्या संघ सहकार्यांना नाखुश केलं. याही सामन्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर त्यांना मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकलला गेलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय की हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, कमालीचा टायमिंग या ठिकाणी साधलं गेलंय. अनिकेत या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय एका चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 4. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू फेकला गेलाय. अकोट टप्प्याचा जरूर चेंडू होता, परंतु धीम्या गतीनं हा चेंडू फेकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दोन क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. बॅकअप आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला तर षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा 2 गडी बाद 11 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समवेत जुडले गेले त्यांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, आजच्या दिवसातील अंतिम सामना. भागीदारीचा जर विचार केला तर पहिले दोनही फलंदाज 0 या धावसंख्येवरती तंबूच्या आश्रयाला परतले आणि त्यानंतर मात्र 4 चेंडूंमध्ये 11 धावांची भागीदारी या मुकेश आणि अनिकेत या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 घेऊन रेल्वे ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी करत असताना एक अतिशय सुंदर सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरणामधलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानाची सातत्यानं आपण चर्चा करतोय आपण सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025ची, ज्याचं मुख्य प्रायोजकत्व आपण पाहिलं तर शक्ती ऑन ग्रुप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर आणि सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. खेळाडूंना सूचना आहेत की कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानावर अलाउड नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक 4 षटकांच्या सामन्यांमध्ये दिला जाणार नाही. अगदी आवश्यकता असेल तरच या ठिकाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल, अन्यथा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी अलाउड नाही आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. वळण देखील चेंडूला घेताना पाहायला मिळतंय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव ही मात्र धाव फलकावरती येईल. येणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकता, प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेता, खरं तर हा निर्णय घेण्यापाठीमागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्या गोलंदाजांवरती असणारा विश्वास किंवा फलंदाजांच्या माध्यमातून संघाला दिली जाणारी सुरुवात, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. मागील सामन्यामध्ये देखील पहिल्या 2 षटकांमध्ये फारशी चांगली कामगिरी नव्हती, परंतु अंतिम 3 षटकांमध्ये मात्र खूप चांगलं कमबॅक आपल्याला रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघाचं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न गोलंदाज आदित्य. स्पेलमधील पहिलं. खरं तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. स्पर्धांची ही नियमावली आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आदित्य धीम्या गतीचा चेंडू यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर होता. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, सातत्यानं मिड विकेट, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर लॉंग ऑन या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला चेंडूची गती ओळखणं गरजेचं आहे, तुम्हाला चेंडूचा बाउन्स ओळखणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे चेंडूच्या लाईनमध्ये तुम्ही येणं महत्त्वाचं आहे. जागेवरून जर का अशा प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर मात्र थोडंसं संघ अडचणीमध्ये जरूर येऊ शकतो. आणखीन एक स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण घेतलाय, सरळ जाऊन विसावलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लगातारचा हा आणखीन एक डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. क्रिकेटचा जर आपण विचार केला ऑन अ स्क्रीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूणच जर त्याची जर आपण या ठिकाणी रनअप जर पाहिला ना तर एक 10 ते 12 पावलांचा रनअप आहे, परंतु रनअपमध्ये थोडासा अडथळा त्याच्यात निर्माण झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एक चांगला निर्णय मी म्हणेन या ठिकाणी, कारण सलग त्याच एका टप्प्यावरती चेंडू वळवत होता आणि कदाचित फलंदाजानं अंदाज बांधला की हाही चेंडू त्याच टप्प्यावरती असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थर्डमॅन सीमारेषेला भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जाईल. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे विरुद्ध विहान जियान फायटर्स कुंभडभुजे या दोन संघादरम्यानचं बॅटल यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघ सहकार्याच्या माध्यमातून खेळाडूंचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढवला जातोय. धावा होतील. फक्त धाव फलकावरती एक
सन्मानात्मक धावसंख्या जरूर उभारावी लागेल. यावेळेला प्रॉपर टाइम नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय झेल आणि श्लोकनं मात्र या ठिकाणी आणखीन एक झेल कंप्लीट केलाय. खरं तर टाइम प्रॉपर झालं नव्हतं. चेंडू रडार मध्ये होता. प्रॉपर टाइम नाहीये. ट्रॅव्हल चेंडू डिस्टन्स कव्हर करत नाहीये. अगेन्स्ट द विंड ज्यावेळेला तुम्ही खेळाल त्यावेळेला मात्र ही अडथळा जरूर तुमच्याकडे निर्माण होईल. एंड चुकीचा होता. उजव्या हाताच्या फलंदाजानं अगेन्स्ट द विंड या एंडनं हिटिंग करणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला. 3 गडी बाद 16 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. एखादा डावकुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला उपयुक्त संघासाठी मानला जाईल. परंतु नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जितेश आहेत आणि जितेश देखील उजव्या हाताचे फलंदाज आहेत. काहीशी कानमंत्रणा जरूर दिली गेली. अनिकेतचा जर विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 6 या वैयक्तिक धावसंख्येवरती अनिकेत खेळतायत. रेल्वे ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी करत असताना याही वेळेला हॅमर्ड केलाय. चेंडूला परफेक्टली टाइम्ड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर जाईल. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिग हिट षटकार. कारण अगदी फोरहँडचा वापर केला गेलाय. एखाद्या टेनिस पट्टून ज्या पद्धतीनं फोरहँडचा वापर करून फटका खेळावा ना तशा प्रकारचा फटका होता. मच निडेड सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळालाय. 3 गडी बाद 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी. लक्ष किती असेल, टार्गेट काय असेल याबद्दलच्या चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये समर्थकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही म्हणतायत की संध्याकाळच्या सत्रामध्ये 40-45 धावा पुरेशा आहेत. 4 षटकांमध्ये 31 धावा डिफेंड करणारे संघही आपण या स्पर्धेत पाहिलेत. परंतु इथे मात्र रिव्हर स्वीपचा केलाय वापर. अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं हा फटका एक्झिक्यूट करत असताना परफेक्टली टाइम्ड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अटेम्प्ट केला आहे. भारदस्त शरीर यष्टीचा हा फलंदाज आहे. परंतु ज्या पद्धतीनं तो आपला स्टान्स बदलतोय, ज्या पद्धतीनं या ठिकाणी स्विच करतोय चेंडूला, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर होता. कदाचित गोलंदाजाच्या शैलीचा पुरेपूर त्याला माहिती. आणि यावेळेला मात्र थर्डमॅन खुला केला गेलाय. मागील चेंडूवरती थर्डमॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु यावेळेला मात्र थर्डमॅन खुला केला गेलाय. बाउंड्री लाईनवरती थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता तो मात्र आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. आणि हेच कारण होतं की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. उजव्या हाताचा फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र आणखीनच दूर हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन गडी बाद 28 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. अनादर बिग हिट चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नक्कीच पाहू शकता. शॉट सिलेक्शन हे सर्वाधिक महत्वाचं आहे. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 32 ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही या सत्रामध्ये एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती, पहिल्या 2 चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित घेतला गेलेला हा निर्णय थोडासा अंगलट आलाय की काय. परंतु त्यानंतर खूप चांगलं रिकव्हरी. अंकित आणि जितेश या 2 फलंदाजांना संपूर्णपणे संघाची धावसंख्येची जी
आकडे आहे ना ज्या पद्धतीनं केली आहे, चांगल्या चेंडूला त्यांना सन्मान दिला, एकेरी दुहेरी धाव्यांवरती विश्वास दर्शवतायत. ज्या ज्या वेळेला हात खुले काढायची संधी मिळते त्या त्या वेळेला मोठे फटकेही त्यांच्या बॅटमधून येत आहेत. म्हणजे अगदीही आक्रमक आणि अगदीही डिफेन्सिव्ह हे दोनही फलंदाज पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक सिंगल, 33 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आणखीन एक चांगला चेंडू आहे, यावेळेला मात्र गती परिवर्तन, थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 33 धावा आणि 3 फलंदाज बाद. अर्थातच 3-3-3-3 अशा प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. अक्षय कोळी पहिलं षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या. आदित्य दुसरे षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या. आणि रोहन कोळी 1 षटक 11 धावा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीनं 2 गडी बाद 33 ही धावा धावफलकावरती. अजूनही 4थ्या षटकाचा खेळ येणं बाकी आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र विजयाचं लक्ष जवळपास 45-46 या धावसंख्येपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतं. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 2 आघाडीचे फलंदाज मुकेश आणि अजय पाहिलं. अजय 0 या धावसंख्येवर बाद झाला, त्यापाठोपाठ धनंजय 0 या धावसंख्येवर बाद झाला आणि त्यानंतर मुकेशनं आपली महत्वाची विकेट गमावली. यावेळेला अंकित आणि जितेश संघाच्या डावाला सावरत असताना अंकितनं 5 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 11, तर जितेश खेळतो 4 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज श्रेयश कोळी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक नवोदित गोलंदाज विश्वास संघनायकाच्या माध्यमातून या गोलंदाजावरती दर्शवला गेलाय. स्वीपरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल, क्लीन पिकअप, क्विक रिलीज, सिंगल मात्र धाव फलकावरती. आणि कदाचित हेच सिनियर खेळाडू अर्थातच अनिकेत यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्या खेळाडूकडे क्षमता आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या दोनही सामन्यांमध्ये हा दुसरा सामना खरं तर रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या स्पर्धेमध्ये खेळतो आणि या मागील सामन्यामध्ये देखील अनिकेतनं चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडून अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली, रोहन मात्र टिपला या ठिकाणी झेल आणि फलंदाज अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या जरूर धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. युवा गोलंदाज श्रेयश कोळी या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. थोडंसं मानसिक दडपण जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडूची पिचिंग या ठिकाणी जरूर पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते. चेंडूची पिचिंग एक्झॅक्टली कुठे आहे हे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाते. ऑन द लाईन, लाईन वरती अगदी चेंडू या ठिकाणी पिच आपल्याला पाहायला मिळाला. तर आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये एखादा डॉट बॉल येणं हे थोडंसं संघासाठी धोकादायक ठरू शकतं. यावेळेला 2 क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळाले नाही आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये आपलं विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतोय फलंदाज उज्ज्वल. यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती राहील, वाईड आहे.
लाईन चेक केली गेली त्या अगोदर पंचांनी अवंतर चेंडू घोषित केला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर हे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बरंचसं काही घडतंय या शेवटच्या षटकामध्ये. काही वेळेला गोलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात, काही वेळेला तिसरी आउट. येस, 2 धावा. पुढील चेंडू यावेळेला मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्नाच्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. चेंडू या षटकातील शेवटच्या षटकामध्ये चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. श्रेयस कोळी यावेळेला गोलंदाज, युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय. खरं तर अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये जे महत्त्वपूर्ण सामने आहेत यावेळेला बॅटीचा आउटर एज थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. नौका फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अनुज, जो सामना करेल या सत्रातील अंतिम चेंडूचा. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 38. आपण चर्चा करत होतो 40-45 किंवा 45+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 38 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये 38 धावा देखील या ठिकाणी एक आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकतात. जर 31 डिपेंड होऊ शकतात तर 38 का नाही, हाही प्रश्न कदाचित संघनायक आपल्या खेळाडूंना सुचवत असेल. परंतु अंतिम चेंडूवरती कडा प्रहार केला जातोय आणि डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा देखील या ठिकाणी इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंचांचा, मुख्य पंचांचा 6 धावांचा इशारा आणि स्क्वेअर लेग पंचांनी मात्र या ठिकाणी नो चेंडू करार केलाय. ओव्हर स्टेप नो. येस, मुख्य पंचांचा हा नो चेंडूचा इशारा आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. खरं तर आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच कुंभडभुजा संघासाठी. परंतु हे मात्र कदाचित येणाऱ्या सत्रामध्ये थोडंसं महाग ठरू शकतं. एका धावेला महत्व असतं अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आणि खास करून संध्याकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही सामना खेळत असाल. यावेळेला फ्री हिटचा हा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फलंदाज होतोय बाद, 6 गडी बाद. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 45 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 46 धावांचं. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. पहिल्या सत्राचा खेळ, शेवटचा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहूया. एका वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी साऊथ आफ्रिकन गोलंदाज पाऊल ॲडमची आठवण करून देणारा हा चेंडू होता. सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी ही गोलंदाजीची शैली होती. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6 गडी बाद, 45 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 46 धावांचं. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा पाहत आहोत. डे 3 मॅच नंबर 6 अंतिम सत्र या ठिकाणी जसं होईल सुरू. या पुन्हा एकदा जोडले जाऊयात मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षद मडवी यांच्या समोर. व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षद मडवी यांच्या समोर.
चला लवकरात लवकर बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, वेळ आपल्याकडे कमी आहे. टार्गेट या मॅच मध्ये 24 बॉल 46 टार्गेट आहे कोंबडभुजी टीम समोर आणि उसटणे टीम या धावा रोखण्यासाठी सज्ज आहेत. तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद. आज संपूर्ण दिवसभरामध्ये आज प्रवीण अर्जुने सरांची खूप चांगली साथ मिळाली आम्हाला आणि ही स्पर्धा आज आम्ही अखेरच्या टप्प्यामध्ये घेऊन आलेलो आहोत. सकाळ माध्यमातून आयोजित केली गेली क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतो. विहान जॅन फायटर कोंबडभुजी टीम साठी 46 धावांचं आव्हान 24 बॉल मध्ये उभं केले गेले ते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणेने आणि हे आव्हान मात्र कशा रीतीने पार होईल हे सांगण्यासाठी आता आम्ही अंतिम टप्प्यात तुम्हाला घेऊन चलतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सकाळ समूहाची ही सकाळ चॅम्पियन्स कप 2025. स्टे ट्यून विथ अस विथ PTC लाईव्ह. पहिला बॉल अजय तयार. अजय भंडारी समोर कपिल, त्याच्यासाठी त्याचा होम ग्राउंड नेहमी प्रॅक्टिस सराव या मैदानावरती तो करतो. फुल टॉस बॉल बीट झाला आहे परंतु पंच या ठिकाणी मात्र सांगतायत हा वाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडून चाललाय बॉल. दॅट्स वाय तिथे कोणत्याही प्रकारची मात्र चुकी पाहायला मिळाली नाही. फुल टॉस बॉल होता. कदाचित हा बॉल कनेक्ट झाला असता तर एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता आपल्याला, परंतु बालबाल बचावलाय. आणखी एकदा फुल टॉस कन्वर्ट केला ऑन साइडला मिड विकेट कडे. फिल्डर वेगाने धावतो, बॉल वरती पोहोचलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल चालली 3 वरती. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर आल्या त्या 2 धावा. कपिल कोहली आणि युवराज कोहली ही जोडी मात्र मैदानामध्ये कोंबडभुजी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सकाळ चॅम्पियन कप 2025 दिवस 3रा आज संपूर्ण होतोय. फायनल कडे वाटचाल करतोय. फुल टॉस बॉल इथे देखील बीट झालेत. मागे विकेट किपर अनिकेत ढोपरी करून मात्र थोडक्यात चूक झाली आहे. भरपूर गती होती या बॉलला आणि त्यामुळेच की काय इथे डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. अजय भंडारी भरपूर वेगाने बॉल फेकण्यामध्ये अतिशय माहिर असलेला खेळाडू उसटणे टीमचा, परंतु बॅकअप त्याला मिळतोय आणि की ढोपरीचं पायावरती बॉल आदळला. येस प्लम विकेट, बिग विकेट डाऊन फॉर द टीम उसटणे. आणि आता मात्र हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करत असताना अजय भंडारीला आपण पाहिलं, त्याला सुद्धा कळून चुकलं की ही गोल्डन विकेट मिळवली आहे आणि या स्पर्धेमधली आजच्या दिवसातील ही सर्वात महत्वाची विकेट बरोबर मधल्या स्टंपवरती आढळला आणि त्यामुळेच की काय इथे जावं लागेल कपिल बॅक टू द डगआउट. साडी नव्हे तर गुलाबी टी शर्ट मध्ये आज कमाल केली, धमाल केली उसटणेकरांनी. 21 मध्ये पाहिजे आता 43-46 टार्गेट याही मॅच मध्ये. मागच्याही सामन्यामध्ये 46 पाहिजे होते तळोजा टीमला, ज्या 2.2 मध्ये सामना फिनिश झाला. आणि या मॅच मध्ये हा सामना कुठल्या बॉल पर्यंत जाईल, कुठल्या ओव्हर पर्यंत जाईल हे पाहणं उत्सुकतेचं राहील. कारण कमालीची बॉलिंग करतो सध्या अजय भंडारी. आपल्या टीम साठी एक महत्वाची गोल्डन विकेट मिळवून देण्यामध्ये यश आले. कपिल कोहली खरं तर पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः धुवाधार 36 धावांची त्याने इनिंग खेळली होती. तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. त्या प्लेअरला लवकर बाहेर काढणं हे उसटणे टीम साठी फार महत्वाचं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी मात्र होतो, परंतु पायाला झालेली दुखापत आणि त्यामुळे होणारा हा त्रास
मैदानावरती स्पष्ट दिसून येतोय. आदित्य युवराज कोळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मिळते. आता आदित्य घेतो स्ट्राईक. युवराज स्ट्राईक वरती येतो. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी आदित्य आला, परंतु आदित्यने एक सिंगल काढून युवराजला आता स्ट्राईक वरती आणले. रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसटणे टीम मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ. आतापर्यंत 4 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये खर्च केलेत. 1 विकेट मिळवला कपिलचा. हाफ ट्रॅकर बॉल होता. मागे इथे रनआउटची शक्यता होती. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कॉलिंग नव्हतं. थ्रो अनदेखा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण की अनिकेतचं लक्ष नव्हतं. अनिकेत डायरेक्ट थ्रो केला. आता जर बॉल हातातून वेगळ्याच दिशेला गेला असता ना, तर कदाचित काहीतरी दुसरंच काहीतरी घडलं असतं. एकोणीस बॉल मध्ये 42 रनची आवश्यकता या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजय भंडारी शेवटचा बॉल या ओव्हर मधील. समोर असणारे पुन्हा एकदा इन ऍक्शन. युवराज लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. फिल्डर त्या ठिकाणी आहे कव्हर्स मध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये कोणतीही चूक नाही. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हर मधून आल्या 5-46 लक्ष. येणारे 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. विहान जिहान फायटर कोंबडभुजी या टीमला हे पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून केलेलं हे नवीन इन्व्हेन्शन आहे. आपल्या स्क्रीनवरती सातत्याने तुम्हाला या गोष्टी दाखवल्या जातात आणि हेच आहे क्वालिटी वर्क. नेहमीच या गोष्टींसाठी पीटीसी ओळखली जाते. आज त्यांच्याच माध्यमातून आयोजित केली. आता पीपीएल अर्थात पनवेल प्रीमियर लीग सध्या सुरू आहे, परंतु त्या पनवेल प्रीमियर लीगला भरपूर मोठा प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा. काल पहिलाच दिवस होता स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक त्या मैदानावरती पाहायला मिळाले आपल्याला. आणि त्या स्पर्धेसोबत याही स्पर्धेची चर्चा तेवढीच रंगली आहे. सकाळ समूहाची क्रीडा स्पर्धा सकाळ चॅम्पियन्स कप 2025 दिवस 3रा. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. स्पर्धा नव्हे तर आजचा दिवस आज अंतिम टप्प्यामध्ये आहे, कारण आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. कोंबडभुजी विपक्ष उसटणे. खुल्या गटातील हे दोन्ही संघ यापूर्वी आजच्या दिवसात सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ आहे स्वराज 11 बाग तळोजे. बॉलिंग मार्कवरती अमर तयार होते. चला प्लीज फास्ट खेळा अमर. थोडा वेगवान खेळ चालू ठेवा. फास्ट खेळा थोडस, कारण की उशीर झालाय. अंधाराचा सामना करावा लागू शकतो आपल्याला. अमर हिलाल. बॉल हवेमध्ये आहे आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. एक नवीन शोध आणि त्यामध्ये एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच युवराज कोळी याच्या बॅटमधून निघाला हा षटकार. साधा वाला टीमची टोटल 11 वरती चालली आहे. 1 विकेट त्यांनी गमावला बॅटिंग करत असताना कुंभलभुजा टीमने. कपिलची विकेट जी या क्षणाला भरपूर महत्वाची होती ती विकेट मिळाली आहे. अमर हिलालचा पुढचा बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर चालला, सोडून दिला. मात्र युवराजला कळलं होतं की हा वाईट झाला. 100% वाईट मिळेल आणि त्याच्या देखील या साधाला प्रतिसाद दिलाय पंचांनी. वाईट बॉल मिळतोय. टीमची टोटल झाली 12. 1 विकेटच्या मोबदल्यात. चांगली स्पर्धा. आज एक कॉर्पोरेट लेवलचं एक चांगला इव्हेंट सकाळ वृत्तपत्राने या ठिकाणी मात्र आयोजित केले. सकाळचं माध्यम. आज आपण या संपूर्ण कॉर्पोरेट लेवलला खेळत आहात. बॅटचा फ्लो थोडस लवकर बंद करण्यात आला आणि त्यामुळेच की काय इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग चुकीचं आणि 2 धावा इथे मात्र घेत असताना बॅटर होतो बाद. युवराजला स्ट्राईक मिळाली जरूर, परंतु आता नेमकं काय घडले हे मात्र पाहणं उत्सुकतेचा. आदित्य इथून झाला बाद.
ऑन स्ट्राईक युवराज पुन्हा एकदा आपल्याला बॅक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील फिरून मारण्याचा प्रयत्न, उंची प्राप्त झाली होती. गुड लेंथ वरून बॉल सरळ विकेट किपर अनिकेतच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. संपूर्ण मॅच कडे खरं तर सर्वांच्या नजरा रोखून आहेत, कारण की आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असेल. अमर हिलाल क्लीन बॉल, बॅट्समन आउट, गॉन फॉर द डग आउट. आणि इथे मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करत युवराज सोडतो मैदान. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना लागला अर्थातच कोंबडभुजे टीमला. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या टीमचे कोच अर्थातच अनिल दादा डोपरे आपल्या स्क्रीनवरती आहेत सध्या, आणि त्यांच्या संबित त्यांचे सहकारी आणि स्पर्धेला भरपूर सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते प्रवीण दादा म्हात्रे हे सुद्धा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात, इन ऍक्शन आणखीन एकदा एक धाव धावून काढण्यामध्ये आले यश. 14-3 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय आणि येणारे 12 बॉल 32 धावा करायचे. मगाशी देखील काहीच असं दृश्य तयार होता होता संपूर्ण मॅच हातातून निघून गेली हे मात्र कळलं देखील नाही. 14-3 आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 32. हा सामना उत्कंठावर्धक व्हावा अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे, कारण की जे प्रेक्षक पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले, जे प्रेक्षक लाईव्ह हा सामना या ठिकाणी पाहतायत, त्या सर्वांचीच इच्छा आहे की हा सामना अगदी उत्कंठावर्धक शेवटच्या क्षणापर्यंत जावा. परंतु अशी इच्छा पूर्ण होईल की नाही हा मात्र मोठा प्रश्न आहे, कारण 12 बॉल 32 इक्वेशन थोडस दूर चाललंय. धावा खरं तर जास्त राहिल्यात. आता कोंबडभुजे टीमला आपले हात मोकळे करावे लागतील, अन्यथा कठीण आहे पुढचा प्रवास. संध्याकाळी स्वतः कपिल या मैदानावरती प्रॅक्टिस करू, त्याला माहित आहे संध्याकाळी धावा या मैदानावरती होत नाहीत, कठीण असतं, कारण हवा थांबलेली असते आणि थांबलेल्या हवेच्या सोबत फटकेबाजी करणं हे तेवढंच कठीण आहे. त्यामुळे मोठं आव्हान असणार आहे आताच्या घडीला. आणि मी तर म्हणेन उसटणे टीमच्या कॅप्टनचं मी कौतुक करेन, त्याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड, फटका चांगला आहे, समोर खेळले, लॉंग ऑफ फॉर द फिल्डर. हे पहा मी म्हटलं होतं बॉल जरी तुम्ही मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न केलेत ना तरी सुद्धा हवेची साथ तुम्हाला मिळत नाही, आणि हवेच्या साथीने जर तुम्ही खेळाल तरच मग तुमची मॅच बनू शकते, मोठे फटके येऊ शकतात. आणि हवेच्या विरुद्ध किंवा हवा थांबलेली असताना मोठे फटके मारणे फार कठीण आहे. 4था धक्का बॅटिंग करताना कोंबडभुजे टीमला. यावेळेस बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फुटवर्कचा वापर नव्हता, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर जितेश मडवीने केला या बॉलला डिलिव्हर करण्यासाठी. बरोबर पायाच्या समोर बॉल टाकला आणि तो बॉल सन्मानकारकरित्या ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटकडे फिल्डर उपस्थित होते. एक धाव मिळाली. टीमची टोटल झाली 15-15ला 4. कोंबडभुजे टीम 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, 4 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही ही मॅच बरोबरीत आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की सामना कुठल्याही प्रकारे एकतर्फी झुकताना दिसत नाहीये. सातत्याने प्रत्येक बॉल नंतर काहीसं गायडन्स करणं थोडं बंद करा. ओसाठी टीम आपल्याला सूचना आहेत, कारण की ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेस आपण खेळ असतो, एखादा आयोजन ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस या गोष्टींना बंदी असते. फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर कॅच तर ड्रॉप झाली, परंतु आमचा प्रेक्षक त्या ठिकाणी आहे तो सांगतो हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकार आलाय, 6 धावा.
घेऊ. 9 बॉल 25 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. कारण की षटकार आला, षटकारानंतर देखील त्याने कंट्रोल ठेवावा असे मात्र टीमने इच्छा व्यक्त केली आहे. परंतु हे असे दर्दी प्रेक्षक असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा मैदानावरती जे काही कॉन्ट्रोवर्शियल असतात ते स्टेटमेंट, ज्या काही गोष्टी असतात त्या सोडवण्यासाठी मदत मिळते. वाईट बॉल येतो इथे. अजूनही दबाव या ठिकाणी स्पष्ट जाणवतो. 24 धावांची गरज 9 बॉलमध्ये. 46 टार्गेट, 9 बॉलमध्ये 24 अजून बनवायचे. जितेश एक महत्वाची विकेट त्याने मिळवून दिली आहे. तर आलेला षटकार अडचणींमध्ये टाकेल का हे मात्र पाहायचंय. फिल्डरकडे बॉल चालला. पुन्हा एकदा बॉल उचलून फेकावरती थ्रो. अनिकेत ढोपरीच्या हातात. चुकीचं कॉलिंग आणि तो रोहन पाहत बसला आणि मात्र नाराजीचे सूर आता डगआउट मधून उमटू लागलेत. रोहनने धावणं गरजेचं होतं. रोहन थांबला, कारण की हा क्रिकेट असा खेळ आहे जो थांबला तो संपला आणि हेच घडलंय. रोहन थांबला आणि त्याला मात्र जावं लागते माघारी. दुसरी विकेट या ओव्हरमधून आली. रन आउट स्वरूपामध्ये का होईना परंतु विकेट आली. एक धाव तो पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र रोहन मात्र झाला बाद. श्लोक कोळी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो. एक षटकार त्याने मारलाय. नशिबाच्या बळावरती तो षटकार त्याने पूर्ण केलाय. जितेश मडवी हाफ ट्रॅकर हवेमध्ये वरती चढला. बॉल फिल्डर आला बॉलच्या खाली आणि झेल टिपलाय. अमर भंडारीने विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर चालली आहे. आणखी एकदा बॉल टॅप केला. ऑन साइडला बॉल चालला. लॉंग ऑन कडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होते. सिंगल एक धावाली. ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा धावा बनल्या गेल्या त्या 26 वर 6 या स्थितीमध्ये कोंबडभुजी संघ पाहायला मिळतोय. आता उर्वरित येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 बॉल 21 रन. हे इक्वेशन सध्या आहे आपल्या स्क्रीनवरती. चोवीस धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 25 आणि 21 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळण्यात सिंगल इथे मात्र आली आहे. सिंगलच्या मदतीने पुढे आणखी एकदा चार्ज घेण्याचा प्रयत्न होतोय. 5 बॉल 20. रोशनने मात्र धाव पूर्ण केली आणि कॅप्टन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. जे सातत्याने टॉस साठी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित होते. ओसाठी टीमच्या विरुद्ध आज त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली, परंतु आता बॅटिंग मध्ये फार काही जलवा दाखवता आलेला नाहीये. वरती थ्रो झाला. रनआउटची शक्यता आहे. यस इट इज. जावं लागेल आता पुन्हा एकदा कोंबडभुजी टीमचा नवीन आलेला बॅटर सुद्धा रन आउट स्वरूपामध्ये होतोय. बाद पाहत बसले पहिल्यांदा, आणि जर पहिल्यांदाच पाहत बसले नसते तर कदाचित हा सेफ राहिला असता, परंतु विकेट मिळते. 7वा धक्का बसलाय कोंबडभुजी टीमला.
आणखीन एक डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र अडचणीमध्ये घेऊन जाणार आहे ते म्हणजे टीम कोंबडभुजेला. कारण की आता उर्वरित जे काही इक्वेशन बदलत राहील ते मात्र टीमला अडचणीचं असणार आहे. 20 पाहिजे 3 बॉलमध्ये. 3ही षटकार मारले तरी कठीण आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर चाललाय. पंच सांगतात वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि जोडायलाच हवी कारण भरपूर उंची होती या बॉलला. हाफ ट्रॅकर बॉल करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाउन्सर टाकलाय. एक क्विक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. उज्ज्वल ढोपरी. यंगस्टर टॅलेंटेड बॉलर आहे हा देखील टीमचा आणि इथे देखील पाहू शकता आपण. आणखीन एक डॉट बॉल आणि या मॅचच्या तर जवळजवळ पूर्ण रूप बदलून टाकले. 2 बॉलमध्ये 19 पाहिजे. सामना मात्र जवळजवळ चाललाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमच्या बाजूने आणि काहीशे स्मित हास्य आता अनिल दादा ढोपरे यांच्या चेहऱ्यावरती देखील दिसून येते कारण त्यांना देखील माहिती आहे की हा सामना आपल्या पोरांनी भरपूर मेहनतीने जिंकलाय. आज खरं तर ते प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत आणि आल्या त्यांना विचारलं देखील की आज प्लेइंग 11 मध्ये नाही का की नाही. आज थोडंसं पोरांना गाईड करण्याचा विचार केलाय आणि हेच होतं नेहमी. अशा गोष्टी घडतात. एखादा अनुभवी खेळाडू आपल्या पाठीशी जेव्हा उभा राहतो तेव्हा त्या संघाचं भविष्य हे नेहमीच उज्ज्वल राहिलेलं आपण पाहिलंय. अभिनंदन टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आपण देखील या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला देतो शुभेच्छा आणि हार्ड लक. टीम कोंबडभुजे आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला खेळ दाखवलात, आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू.